बघ बघ बातमी बघ बघ दुर्गा बाळ आहे खुल्या लावल्याच्या बाळ आहे हे सगळ्या जगाला सगळं माहित आहे बाळ आहे मग पोरगा का पोरग्या बघ म्हणता ना बाळ आहे मी काय ते बघणं नुसतं बाळ आहे बघू लय बाहेर झाल रे मर गया काय झालं रे दुर्गा चार कोपऱ्याल चार बोल्याचं बढ्या ना भारी झाली काम बाहेर झाला दुर्गा मी सांगतोय का मॅडम मारून जेवायच नाही आधी जेवूया असं म्हण तुझा जेवण मग मारून जाऊन सोड ताकद तिथे पायात सगळं तिथे जीवा मग आधी जीव पानी दुर्गा पानी पानी की है दुर्गा 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 ए दुर्गा काय खाल्लं रे मारले कुत्र गित्र खाल्लाय काय ए दुर्गा येता ना ये काय रेडा मेला होता रेडा मिळता मग तू त्या देऊन वाटा मिळतोय म्हण ती तेवढा रेडा भांडू मग एवढा आपलं देवाला प्रसाद गावला हांडू बघा खालचं वरचं खाली का वरचं खाली मग बघा असं कालवून होऊन चाल मग दुर्गा रेडा खाल्लो या घोडा खाल्लो त्या गावच्या एवढ्या त्या चार पिसाळीला कुत्री मेली ती तेवढे खाऊन अंधार श्रेष्ठ घालतोय अरे रेडा खाल्लो घोडा खाल्लो उठ आता उठ चल जाऊ पाणी अहो काय मी सांगतो असं कर पटन सांग आता पाणी पिऊन आलोय मग बाळाला आणून पटन जाऊन सोडू ए दुर्गा बाळा त्याचाच प्रसाद खाऊन त्याला आणायचं म्हणजे कसलं महापाप म्हणायचं रे दुर्गा पाटलाला काय सांगा बाबा हनुय पटन आणि काय तरी आपण पाटलाला गिगत करून सांगून जाऊ पाळणं आपलं मारा नाही ते बाळाला जाऊ असं म्हण तुझं मग आता जाऊया जाऊन सोडू ಯಾವ ನನ್ನ ಪ್ರೀತಿಯ ತಂಗಿಯಾದಂತ ತಾವು ಮನ್ಮನೆ ಸಾಕಿನ ಕಂದಲ್ಗಾಂವ್ ಇವರಾದ್ರು ನನ್ನ ಅಲ್ಪಕಲೆಯನ್ನು ನೋಡಿ 100 ರೂಪಾಯಿ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಅವರಿಗಾದರೂ ರಾಯಹೊನ್ನೂರು ಸಿದ್ಧ ಮುತ್ಯಮಾಳಿಗ್ರ ಕೋಣೂರು ಕರೆಸಿದ್ದ ಚಿಂಚಲಿ ಮಾಯ ಕಾಟ ಹೆಸರು ಕೊಟ್ಟು ಕಾಪಾಡಲೆಂದು ನನ್ನಲ್ಲಿ ಬೇಡಿಕೆ. ನಾಚುತ ಕೇಳುತ್ತಾಯಿ ಶಿವಶಂಕರ ನಾಚುತ ಕೇಳುತ್ತಾಯಿ ಶಿವಶಂಕರ ನಾಚುತ ಕೇಳುತ್ತಾಯಿ ಶಿವಶಂಕರ ನಾಚುತ ಕೇಳುತ್ತಾಯಿ ನಾಚುತ ಕೇಳುತ್ತಾಯಿ ಶಿವಶಂಕರ ನಾಚುತ ಕೇಳುತ್ತಾಯಿ ಶಿವಶಂಕರ ನಾಚುತ ಕೇಳುತ್ತಾಯಿ ಶಿವಶಂಕರ ನಾಚುತ ಕೇಳುತ್ತಾಯಿ ಶಿವಶಂಕರ ರಾಣತವ ನಾಥ ಜಾಡಿ ಸಂಗಾಲಾತ ರಾಣ
रानात वानात झाड जंगलात ऐकूये तुया ಧ್ವನಿಯು ಕೇಳಿ ಬರುತ್ತಿದೆ ನಾಚುತ್ತ ಕೇಳುತ್ತಾಯಿ ಶಿವಶಂಕರ ನಾಚುತ್ತ ಕೇಳುತ್ತಾಯಿ 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 शंकरा अट्टंगरा म्हणत भयासूर आणत कोण आहे ते जाग्यात बाळ रडत कसा कर शंकरा बाळासौर कोण कराय शंकरा पार्वती शंकरा हे सर तुला काय माहित पार्वती हे करलेलं कार्यस्थळ दुष्ट नारायण ते बाळाचा पाळणा हट्टाच्या हट्टात देऊन अट्टंग्यावनाला तोडा लावून दिलाय पार्वती कैलास गमन सोडून धर्तरीला जाऊन बाळाचं रक्षण करत पार्वती काय म्हणे शंकरा जाऊन दे शंकरा पार्वती शंकरा येड्याला घे बाळ उचलून पाच तुझ्या थानाचं दूध काय म्हणे शंकरा शंकरा उचलून घेतल्या बाळाला माझ्या थानाचं दूध तर पाजले ते नाही ते माझ्या थानाचं दूध धरते पण तीन उंड तयार करून उगोद्या ठापऱ्या मारले बघा शंकरा ते नाही ते माव माव तयार केले शंकरा बाळ रडल्या टायमाला बाळाच्या तोंडात ठेम ठेम पडायसारखं केलं बघा शंकरा पार्वती शंकरा उगवत्या बाजूला रिक्षावडाच्या झाडाला पळणा बांधले पार्वती सात पडी भुजंगा बाळाच्या पडल्याला राखण्याला तुली पार्वती शंकरा पार्वती पार्वती शंकरा हे रीती बाळाचा पळणा जो कहणारा वायू दादाला आज्ञा करले पार्वती पार्वती पती देवा या बाळाचं संरक्षणानुसार संपूर्ण करलं झालं पार्वती धर्तरी सोडून कैलास शंकरा धरतरी सोडून कैलास गमना जाऊ चला शंकरा पहिल्या दिवशी जलमलय बाळा उजड पडल तीन जाताळा बाळ जलमेल दैत्याला काळ जुबाळा जुरे दत बाळ जलमेल दैत्याला काळ जुबाळा जुरे दत दुसऱ्या दिवशी पडल्या बिंदा आलाय मावळला पिती नारंदा सुरवंत्या माताचा घेऊन चंदा कर काय म्हणी तू बाळात हो दे जुबाळा जुरे जो कर काय म्हणी तू बाळात हो दे जुबाळा जुरे जो
साताव्या दिवशी सातावी केली नगरीतल्या नारी बोलूल्या घरी सोन्याच्या पाल्याला रेशम दोरी गाणी गाऊनी हलवा मंदिर दुबाळा दुरे बाराव्या दिवशी बारास केला मोठ्या पवल्याच्या गुगऱ्या गाठले पिऊ गानाशी बोलवून घेते बिरदेव म्हणून कान बुक जुवाळा दुरे बाळाचं नाव तर ठुल्यावून झाला का काय मायावा अय्या पहिला मायावा आट्टांगरानं गावलं बाळ बाळ शिंगोबर ठेव मायावा अक्का तुझी आज्ञा प्रकार मी झालं तर नाव ठुती बघा का काय ना मायावा शिंगुबिरू बिराणा महादेव शंकरा महादेवा तुप्पल मामा दर्गा चन पाटीला कुंभार केलाय घागारा चन पाटीला कुंभार केलाय घागारा चंदक आणलूया बाईनी कानल आलूया चंदल आलूया बाईनी पानल आल्या चन पाटीला कुंभार केलेली घागरा चन पाटीला कुंभार केलेली घागरा चंदल आलूया बाई मी पाण्याला आलूया बाई ही कोण किळीच्या बागत मी कशी जाऊ बाई वाकून किळीच्या बागत मी कशी जाऊ बाई वाकून चंदाला आणलूया बाई मी पाण्याला आलूया आणलूया बाई मी पाण्याला आल्या चन पाटीला कुंभार केलेली घागरा पाण्याला आलूया बाई मी पाण्याला आलूया बाई मी पाण्याला आल्या बाई ही कोण रस्त्याने फिरणार बाई ही कोण रस्त्याने फिरणार ठाव नाही का मायावाचा भाऊ ग ठाव नाही का ग अक्का मायावाचा भाऊ ग आय अक्का काय ग बाई काय करणं बाहेर ना रे बाण माझी घागर फुटली बघा अक्का कुणीकडं आलं का बाई काय अक्का एखादं बाण बाहेर ना घागर फुटली बघा अक्का माझ्या हक्क मनाने आता सध्याचा राधा होतो तुम्हाला किरडीवाल्या तुला फन असते तर तू का घागरी पडला तर किरडीवाल्या नारायण अडवत तडव बोललं तर कंबर म्हणून तुमच्या घरवाड्याला लावून देतो कशाला मोडतो तुमच्या घागरी डोक्यावर घ्या ओम नमो नाम म्हणून पटासून घ्या हाय तशा तुमच्या घागरी तुम्हाला करून देतो
तू आमचा भाव बिराना, तू देव आहे मला माहित ना बिराना, तुला शिवाय दिला मला माफ कर बिराना. आमची चुकी झाली आहे बिराना, माफी करून लावून बिराना आम्हाला. हे नार्यानो, करले आशीर्वादात जाऊन सोडा तुमच्या घरवाड्याला. कुणी काय म्हणलाय तुला बिरणा तुला, कुणी काय म्हणलाय तुला बिराना तुला, कुणी काय म्हणलंय तुला बिराना तुला, कुणी काय बिरदेवा बिरणा तुला, कुणी काय म्हणलाय तुला बिरणा तुला, कुणी काय म्हणलाय तुला बिराना तुला, कुणी काय म्हणलंय तुला बिरदेवा तुला, कुणी काय म्हणलंय तुला. कुणी काय म्हणलाय तुला तोंडा सुकून गेला, कुणी काय म्हणलंय तुला तोंड चुकून गेलं, कुणी काय म्हणलाय तुला तोंडा सुकून गेला, कुणी काय म्हणलंय तुला तोंड चुकून गेलं, कुणी काय म्हणलंय तुला, कुणी काय म्हणलंय तुला तोंड चुकून गेलं, कुणी काय म्हणलं तुला बिराना तुला, कुणी काय म्हणलं तुला. बाळा बिरदेवा, नित्यरोज तुझा मुख असलेलं चंद्राचं वर्ण, सूर्याचं किरण, दूध गाल हवळाच वाटत 22 रंग 32 कळ्या बाळा, कुणी काय म्हणले अक्काबायावर सांगायला पाहिजे बाळा. अक्का तम्मा बिराना, हे बेलबाण घेऊन माझ्या वारगीच्या जोडीदारावर खेळ खेळायला गेल्यावर अक्का, पुढं काय झालं बाळा. माझा भाण चुकून नगरीच्या गड्या पुंडा का नगरीच्या नर्यात म्हाताऱ्याच्या नगरीच्या गोष्टी पुढं काय झालंय बाळा. अक्का, तम्मा बिराना, आई नाही ती परदेशी, बाप नाही ते वर्गाला, तुझ्या पोटीत कोण नाही पाठीत कोण नाही ते म्हणून निंदा कुंड्याच्या घरी. अय्यो शिवा शिवा शंकरा परमेश्वरा, माझ्या बंधू वाणी तिच्या भावाला कुणी काय म्हणले बाळा, त्याला राहू दे, आपण घरवाड्याला तर जाऊ चल मग बाळा. अक्का बिराना, माझ्या आईचं माझ्या 5 ओळख सांगत तर मी तुझ्या संग येणार अक्का, नाहीतर मी तुझ्या संग येणार नाही. बाळा तुझ्या आईचं ओळख सांगायला, बाची ओळख सांगायला मोठा इस्तार आहे बाळा, तू सांगू नये मी ऐकू नये बाळा. बाळा बिरदेवा, समजदार कसला आहे म्हणून सांगायला पाहिजे अक्का. एक विचार सांगतीस ऐक बघ बाळा. सांग अक्का. बाळा बिरदेवा, बाप ब्रह्मदेव आई सुरावंती चंदनगिरीत बघ बाळा. पुढं काय झालं अक्का? बाळा बिरदेवा, पोटात आईच्या गर्भात असताना पिढीत गेलाय मावळा नारद बाळा. पुढं काय झालं अक्का? जलमलेला 13व्या दिवशी रक्ताचा झार पुण्यात त्याला हाण्याला मारीना ते सोडून गेलं तर बाळा. पुढं काय झालं अक्का? बाळा बिरदेवा, अक्का, त्या पुण्यात माताने हाणीना ती मारीना ती सोडून गेली ती बाळा. मातोश्रीचं जेवण केलेलं सोडून गेली ती बाळा. पुढं काय झालं अक्का? पार्वती परमेश्वर येऊन श्री संरक्षण केलं तर बाळा. पुढं काय झालं अक्का? अम्मा बिरदेवा, अक्का, आम्ही दोघी जण बहिणी बहिणी मिळून येताना शेळ्या मेंढ्या राखत असताना तसंच मंदनगिरीला नेलं बघ बाळा तुला. पुढं काय झालं अक्का? मंदनगिरीला नेऊन 5 जण सवासण्या मिळून
श्री बिरदेव म्हणून नाव ठेवलं बिराला हीच तुझी कोण्याची गोष्ट बाळा बाळा बिरदेवा एक विचार सांगते ऐक बघ बाळा ते विचार कसला का बाप मरावो आई मरावो मावळा रावा म्हणून शास्त्र आहे बघ बाळा पुढे काय झालं का मस्तीच्या मावळ्याची मस्ती म्हणून त्याची लेख घेतून आणलं तर हक्क मायावाला संतोष होईल बाळा हीच माझी कडीची गोष्ट बाळा हे रोप बदलून दुसरं रोप घेऊन मन नगरी पट्टणला जाऊन त्याची लेख घेऊन येतो का मला आशीर्वाद करायला आशीर्वाद होती बाळा तुला हे जे गेलेलं कामाला शिदर तू दे तू जाऊन ये बाळा ಪೂಜಾರಿ ಅವರಾದ್ರ ಅಲ್ಪ ಸೇವೆ ಅನ್ಕೊಂಡು 100 ರೂಪಾಯಿ ಕೊಟ್ಟಿರ್ತಾರೆ ಅವ್ರಿಗಾದ್ರೂ ಶ್ರೀ ಬಾಳು ಮತ್ತೆ ಬೀರಲಿಂಗೇಶ್ವರ ಪಟ್ಟ ಪಡ್ಲೆಲ್ಲ ನಾನು ಬೇಡ್ಕೊಳ್ತೇನೆ ಅವರಿಗೆ ಅದರ ಬಾಳ ಮತ್ತೆ ಬೀರಲಿಂಗೇಶ್ವರ ಕಟ್ಟಕ ಪಡ್ಲೆಲ್ಲ ನಾನು ಬೇಡ್ಕೊಳ್ತೇನೆ ಕಲ್ಲೋಣ ಮತ್ತಂಗಿ ಅವರಾದ್ರೂ ನನ್ನ ಅಲ್ಪ ಸೇವೆ ಅನ್ಕೊಂಡು 51 ರೂಪಾಯಿ ಕಾಣಿಕೆಯನ್ನು ಕೊಟ್ಟಿರ್ತಾರೆ ಅವರಿಗೆ ಅದರ ಸದಾನ ಕಾಲ ಬಾಳ ಮತ್ತೆ ಬೀರಲಿಂಗೇಶ್ವರ ಕಟ್ಟಕ ಪಡ್ಲೆಲ್ಲ ನಾನು ಬೇಡ್ಕೊಳ್ತೇನೆ नगरी पट्टणला तर आलो तर झालो कोण का कोण असणार आहे राजानो राजपुत्रनो राजाच्या लिकेनो आई बाहेर कासाराला काकणे येण्याचं इच्छा कासार बोलू आहे कासारा आलेला बघितलेच का बाय आलाय बाहेर कासाराला कोणत्या गावचं? शेजार खेड्याचा का कासार दादा माया लेकीला काकणं नेसा इच्छा झाल्या काकणं तर नेसवत कासा दादा बोलू का तुझ्या लेकीला काकणं नेसो तू कणका मारा ती बस काकणं तर नेसव कासर काय रूप होणार कासरला बघितलं डोळ्याला चक्कर झालं एकाएकीचं बघितलं काय रे काकलं नेसायला तयार झाली की मी काय साधार कासारा नवा अक्का नेनच चढले मी सांगणे प्रकार करते म्हणली तर तुझ्या लेकीला चुडा चढतो का नाहीतर तुझ्या लेकीला चुडा चढवणार नाही बघा का सांग कासार दादा अक्का सडसारवण करवणार
मानव धन करावं घरामावर केळी खांबरावं उसा मांडाव घालावं आंब्यात तोरण बांधावं भित्तीवर भित्त बावऱ्या काढावं मी तुझ्या लेकीला चुडा चढवायच्या टायमाला तुला तांदूळ सिद्ध पडसाच होते का निलक्षण देवी बाई हे काय ना बाई सांगायला हे काय आपली वेळ नव्ह बाई आहे मला काकण्याचा विचार आहे कासार सांगितलं म्हणण्यापूर्वी संपूर्ण तयार कराय कासार दादा सांगा का केळी खांबरवल्या उसाचं मांडव काढल्या घराला रंगाचा जोर सुटल्या भेट बावल्या झालं माझं काम आता झालं माझं काम आता माझ्या घरवाड्याला निघून जातो आता बंद कोणे शूर थैत बंद जमल्यावर माझ्या सरी समान कोणच नाही माझ्या बाटला कोण उभं राहत नाही आता जाता माझं एक कान हातरून एक कान हात कामरून झुकतो आता जाता कोण आलं तर चर्र चिरून गिळून टाकतो आता जाता एका अर्धा घटकत कोण राहिल तर गर्र चिरून गटला गिळून टाकतो आता तर मला झोप आल्यासारखं झाले मी जरा तर एक कान हातरतो एक कान कांबरतो मी आता जाता झोपून सोडतो मला झोप लागले मी झोपून सोडतो जंबिगे जमकंडी नाडला मंटूर खण्याला तर आलेवणे जारू का आलेवण झालं बाळा कोणेश्वर दैत कुठं दिसाना झालाय बघा का बाळा वीरदेवा
जम्मगी जमखंडी नाडाला आल्यावर झालं बाळा इतकी तर कुठं जायच दिशेने झालाय मोर झालं तर जाणू भाऊ तर लोक बाळा काय ना नका बाळा बिरदेवा अक्का दैत कोणेश्वर कुठे दिशेने झालाय बाळा दैत कोणेश्वर कुठे दिशेने झालाय बाळा बिरदेवा पल्ली मट्टूर कडीला जमखंडी नाडाला तुला झोपलेल्या जागेत मारलं तरी या बिरदेवच करताय राहत नाही त्याला एका क्षणामध्ये उठून मारतो उठ उठ मस्ती झालेल्या काय जपला झोबारी विचारा मला बोलणार हक्क मारून बोलणार कोण आहे मला जरा उठून बघितलं तर मी कोण आहे म्हणायचं त्याला माहित नाही दिसायला बारक पोरग दिसतंय पोरा तुझ्या घरवाड्यात खेळ खेळत घरला घेऊन जाऊन सोड हे कोणेश्वर धैता मी काय बारक पोरग नाही तरी कैलासला एक दोन उभारलोय उभारी विचारा ए वीरांना मी कोण आहे म्हणाल तुला माहित नाही माझ्या अरबताला तू वरण झालेला वाटण परत माघारी निघून जा मी एक गेला जर एक उचल वाटलं तर गिळून टाकते माझ्या वाट तुझ्या घरवाड्याला तू निघून जा मी कोण आहे म्हणाल तुला अजून माहिती नाही हे कोणेश्वर धैता तुझ्यावर युद्ध खेळायला श्री शंकर देवानं म्हणा जन्म गाठलाय मी काय बारक पोरग नवा कैलास दर्तरला एक गुण उभारलोय मुळा उठ उठा उभार विचारा बारक पोरगा म्हणताना लय तुझी जीभ लांब झाली उठली मुळा उभा राहिली त्याला उभार विचारा कुठं लागेल परत तुझा मला बिल्ल भाणा केवळ एक तुझं गवताच काड असल्यावाने धैता उगाच उगा स्वान्यानं भुकू नको एक एक बाण कैलासला सोडू तर कैलास त्यातल्या न्या पळ पळ हे भूमंडला पवित्र होत या एक बाण भूमंडला सोडू तर सोडतो भाणा उशीर नाही तो उभार मुळा युद्धाला
तुझ्या बाणाचं संकट श्वसन बिरणा बिरणा कुठे गेली रे तुझं सूरतना तुझ्या आशा विषय काय माग रे कोणी सुरत आहे का? ऐक बिरणा ऐक दंड पडलेल्या जाग्यात कोणूर म्हणाय पाहिजे रुंड पडलेल्या जाग्यात मुंडोगनूर म्हणायला पाहिजे संग पडलेल्या कोलूर म्हणायला पाहिजे बिरणा माझ्या आशयाही मागून घेतलं बिरणा ही आशीर्वाद कर बिरणा आशीर्वाद कर हे कोणी सुरत आहे का? दंड पडलेल्या जागेत दंड म्हणून करतो रुंड पडलेल्या जागेत मुंडगनूर करतो संग पडलेल्या जागेत कोलूर म्हणून करतो कर्णया आशीर्वादा वस्तू बाळा श्री शंकरला ध्यान करून सोडून दे तुझा प्राण घेतलो आशीर्वाद सोडून तो आज प्राण बिरणा ಸುತ್ತಮುತ್ತ ಹಾರ್ಕೊಂಡು ನೋಡಿ ಕೋಣ